हॅलो नमस्ते, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर म्हणजेच ब्लॉग विथ संगीतामध्ये। आणि सगळ्यात अगोदर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। हा व्हिडिओ आहे शनिवारचा आणि इथं बघा मी हे सिंक पॅक करून घेत आहे। लॉक केलेला आहे, प्लास्टिक लावून त्याला वरतून जाळी लावून पॅक केलेला आहे, तर पाणी याच्यातून लिकेज होऊ नये म्हणून मी हे सिंक लॉक केलेला आहे। आणि आता हे मला चिमणी साफ करायची आहे, तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा मी चिमणी कशी साफ करत आहे। तर हे चिमणीचे पॅनल आहेत ते मी काढून घेतलेले आहेत, तर खूप खराब झालेले आहेत। फोडणी वगैरे देतो तळतो आपण काय, तर ते सगळं ॲब्झॉर्ब करतं, त्याच्यामुळे ते सगळं तेल वगैरे शोषून घेतं, फोडणीचं जे धूर असतो ते, त्याच्यामुळे हे पॅनल इतके खराब होतात। ते आतून तर खूप खराब आहेत आणि हे एक्स्ट्रा स्टोरेज असतं ते पॅनलच्या पाठीमागं ते आहे। तर ते धुण्यासाठी मी हे सिंकमध्ये असं प्लास्टिक लावून लॉक केलेलं आहे। आणि आता हे मी पॅनल आहेत ते सिंकमध्ये ठेवलेले आहेत आणि वरतून मी हा ड्रेनेजची पावडर असते ना, तर ती हार्पिकची मी इथं टाकत आहे। तर त्याच्यात पण खूप प्रमाणात सोडा असतो, केमिकल असतं, तर तीच मी इथं वापरलेली आहे। आणि वरतून मी एक पातेलं भर उकळलेलं पाणी आहे, हे उकळलेलं पाणी मी त्या पॅनलवर टाकलेलं आहे। तर किवीचं ड्रेनेज लाईनचं किवीचं ते पावडर असते किवीची ड्रेनेजची, ती वापरा। मी इथं हार्पिकची घेतलेली आहे, किंवा एक कास्टिक सोडा येतो तर तो पण वापरला तरी चालतो, त्याने पण छान निघतात हे तेलकट आहे ते। तर कास्टिक सोडा नाही आहे माझ्याकडे, तर मी ही किवी ड्रेनेजची पावडर आणलेली आहे। आणि बघा मी त्याच्यात टाकलेले आहेत पॅनल, तर बघा त्याच्यात फिरवल्यावर ते तेलकट पाणी किती खराब दिसते बघा। आणि थोड्या वेळाने थोडंसं पाणी कमी झालं, कारण किती लॉक केलं तर ते थोडं कुठून तरी लिकेज होणारच, तर पाणी थोडं कमी झालेलं आहे। आणि नंतर मी बघा हे नारळाचं जे केसर असते, तर त्याच्याने मी हे पॅनल थोडंसं साफ करत आहे। हात डायरेक्ट लावला तर हाताला थोडंसं ते झोंबतं बरं का, हे केमिकल आहे, गरम पाणी आहे त्याच्यामुळे, पण मी लावलं होता हात तसाच। आणि पाणी बघा किती खराब पाणी निघालेलं आहे, हे सगळं तेलकट आणि मेनकटलेलं पाणी आहे पूर्ण सगळं, तर भरपूर सारं त्याचं निघालेलं आहे तेलकटपणा, चिकटपणा। तर हातात ग्लोव्ज घालून तुम्ही केलं तर छान, कारण सेन्सिटिव्ह जर स्किन असेल तर त्रास होतो, तर त्याच्यामुळे तर मी तसंच डायरेक्ट केलं, थोडासा माझ्या हाताला त्रास झाला। पण जर एकदमच सेन्सिटिव्ह असेल तर तुम्ही डायरेक्ट त्याला हात लावू नका, तुम्ही ग्लोव्ज वापरूनच साफ करा। आणि नारळाच्या शेंडीने बघा मी पूर्ण सगळं साफ केलं। जर दुसरी घासणी स्क्रॉच बाईटची वगैरे जर घासणी मी लावली असती तर ती मला पूर्ण घासणी फेकून द्यावी लागली असती, किंवा जरी आपण ती तारेची स्टीलची घासणी वापरली ना तरी ती पण फेकून द्यावी लागते, इतकं हे तेलकट होतं। तर नारळाच्या केसराने घासलं तर जरा स्वच्छ निघालं आणि साफ पण दिसतंय लगेच। आणि आत जी काळं दिसत आहे तुम्हाला, तर ते चिकटपणा आहे तेलाचा, तर तो मी असं कशाचा स्क्रूड्रायव्हर किंवा चमचा वगैरे त्याने काढून घेतलेला आहे। तर मी स्क्रूड्रायव्हरने हे जे काळा भाग दिसतोय तो मी स्क्रूड्रायव्हरने काढून घेत आहे। तर हा एवढे 2 पॅनल साफ करायला मला जवळजवळ 1 तासाच्या वरती गेलं, कारण खूप वेळ लागतो याला साफ करायचं म्हटलं तर। तरी आपण जर ते ड्रेनेज पावडर असते ती वापरली तर जरा जास्त पटकन होतं। आपण रेग्युलर जी वॉशिंग पावडर किंवा साबण वापरली तर निघतच नाही आहे, हे इतकं तेलकट झालेलं असतं। तर मी पूर्ण आतले पण काळा जे चिकट भाग होता तो पण काढून घेतला आणि भरपूर सारं घासून स्वच्छ परत धुवून घेतलं। आणि आता हे परत मी त्याच्यात ठेवलेले आहेत पॅनल, घासून स्वच्छ झालेले आहेत। आणि नंतर मी त्याच्यावर ती आपली भैया पावडर असते तर ती टाकून घेतलेली आहे, आणि त्याने पण छान असं नारळाच्या केसराने मी घासून घेत आहे, म्हणजे जरी अजून कुठे काही राहिलं असेल थोडंफार तर ते पण निघून जातं। त्याच्यावर मी नंतर गरम पाणी टाकलेलं आहे, नंतर परत अजून मी गरम पाणी टाकलेलं आहे।
आणि बघा एकदम स्वच्छ आणि साफ असे हे पॅनल झालेले आहेत. तर अजून एकदा मी आपल्या साबणाने घासून घेतले स्वच्छ आणि एकदम स्वच्छ आणि क्लीन झालेले आहेत हे पॅनल. कुठेही काही कचरा घाण राहिलेली नाही आहे, अजून वाळलेले नाहीत म्हणून ते असे डाग असल्यासारखं वाटत आहे, पण पूर्ण क्लीन झालेलं आहे. तर मी चिमणीचे पॅनल असे साफ केले. तर तुम्ही काय पद्धत वापरता तर ते नक्कीच सांगा आणि तुम्हाला ही माझी पद्धत आवडली का तर ते पण नक्की सांगा. आणि माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करत राहा. आणि चिमणी साफ झाल्यानंतर आता आम्हीच जाणार आहोत सगळेच गावाला 3-4 दिवसांसाठी. तर मी इथं बाटल्या घेऊन बसलेली आहे. तर कशासाठी तुम्हाला सांगते मी. तर मी बाटलीला होल करायला बघत आहे सुईने, पण जसं बाटलीच्या झाकणाला पटकन होल पडतं तसं त्या प्लास्टिकला होल पडत नाही. मी करायचा प्रयत्न केला सुईने प्लास्टिकला होल, पण नाही झालं. म्हणून मी नंतर मेणबत्ती आणली आणि मेणबत्तीने बाटलीला होल केले. तर मी एका बाटलीला पहिल्यांदा एक 4-5 होल चांगले असे सुई घालून फिरून केले. कारण आम्ही सगळेच गावी चाललेलो आहोत आणि झाडं आहेत थोडेफार कुंड्यात. तर ते एकदा उन्हाळा लागलं तर ते नंतर लवकर येत नाहीत व्यवस्थित जागेवर. म्हणून मी म्हटलं होतं की हे ज्या बाटल्या आहेत तर त्याला होल पाडून आपण या बाटल्या भरून त्या झाडांच्या कुंडीत ठेवून देऊया, म्हणजे थोडासा ओलसरपणा राहील. तर हे ड्रीपसारखं करावं. पण बघा हे मी करायला गेले ड्रीपसारखं तर ते झालं फवारा झाला त्याचा. मग ते मी सोडलं आणि दुसरी बाटली घेतली. तर दुसऱ्या बाटलीला एकदम नाजूक सुईने मी होल पाडलं आणि त्याचं छोटंसं असं ड्रीप तयार केलं. तर त्याच्यात पाणी भरून बघितलं तर बघा एकदम हळूहळू ह्याच्यातनं पाणी पडत आहे. तर आता हे असे ड्रीप केले की कुंडीत ठेवून जायचं जाताना, म्हणजे येईपर्यंत तर नाही राहणार, पण थोडासा ओलावा किंवा थोडासा ओलसरपणा त्याला राहील असं म्हणून मी हे कुंडीत बाटल्या ठेवण्यासाठी जेवढ्या बाटल्या होत्या तर तेवढ्या मी त्याला ड्रीप करून घेतलं आणि ह्या बाटल्या मी कुंडीत ठेवल्या. तर ही मी कुठेतरी पाहिली होती ही ट्रिक, म्हणून मी प्रयत्न केला ती करायचा. तर ही पण कशी वाटली तुम्ही सांगा. नक्कीच आवडला व्हिडिओ असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सगळ्यांचे खूप मनापासून आभारी. आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.